बघताय ना किती सुंदर सेट दिसताय मयूर मध्ये. अशी कोणती मुलगी नाही की तिला मयूर सेट आवडत नाही. सर्व मुलींना, सर्व लेडीजना मयूर सेट खूप आवडतं. आणि जर मी तुम्हाला म्हणले हा सेट तुम्ही खूप सिंपल पद्धतीने घरी बनवू शकता, घरच्या घरी, तुम्हाला क्लास करायची सुद्धा गरज नाही. बघा किती छान फिनिशिंग आहे. ह्याच फिनिशिंग मध्ये तुम्ही सुद्धा नक्की बनवू शकताय. आपण याचा फुल ट्युटोरियल घेऊन आलेलो आहोत आपल्या युट्यूब चॅनल वरती. सुरुवातीला जे मीडियम साईजचं आपलं पिकॉक पेंडंट आहे त्याला आपण 0.3 च्या वायरने रॅप करणार आहोत आणि उरलेली जी आता एक्स्ट्रा वायर आहे ती कट करून घ्यायची आहे. सिंपल. मी फास्ट फॉर्मिंग वगैरे काही सुद्धा केलेलं नाही. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हा व्हिडिओ समजेल. विदाउट स्किप करता पाहायचा आहे. त्याच वायरमध्ये 6 mm चा एक मोती, त्यानंतर 0 नंबरची एक गोल्डन मोती असं घालून गोल्डन मोती स्किप करायचा आहे आणि मोतीमधून आपल्याला वायर बाहेर खेचायची आहे. खूप सिंपल मेथडने मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आय होप की तुम्हाला हे खूप छान समजणार सुद्धा आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर दिसतं आणि पिकॉकचे जे ज्वेलरी आहेत त्या इतक्या सुंदर दिसतात. तुम्ही ड्रेसवरती, साडीवरती, एथनिक वेअरवरती, कोणत्याही आउटफिटवरती वेअर करू शकता. त्याला जोड नाही अजिबात. बघा त्याच प्रोसेसमध्ये बाकीचे राहिलेली सुद्धा जे मोती आहेत ते कंप्लीट करून घ्यायचे आहेत. मीडियम साईजच्या पिकॉकच्या साईजने साईडला आपल्याला जवळपास 12 मोती लागतात. 12 मोत्यांची माळ आपल्याला तयार करून घ्यायची आहे. इथंच थोडंसं फास्ट केलेलं आहे कारण सेम प्रोसेस रिपीट आहे, त्यामुळे तुम्ही कंटाळून जाणार. यासाठी मी थोडंसं फास्ट केलेलं आहे फक्त ह्या मोत्यांसाठी. बाकीचं तुम्हाला सर्व डिटेल एक्सप्लेन मी केलेला आहे. पुढे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे. विदाउट स्किप करता तुम्ही पहा. जर तुम्ही ज्वेलरी आर्टिस्ट नसाल, तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा ऑफिस वर्कर असाल, तुम्हाला सुद्धा ही ज्वेलरी बनवता येते. इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. हे पूर्ण मोती आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत आणि जे गोल्डन बीड्स यूज करणार आहात तुम्ही ते गोल्डन प्लेटेड मध्ये घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जसं की मायक्रो प्लेटिंग असतं, डबल प्लेट असतं, त्या मेथड मध्ये आपल्याला यूज करायचं आहे. आणि मोती सुद्धा जे आहेत ते क्रीम कोटेड म्हणजेच डबल कोटेड मध्ये यूज केलेले आहेत. तुम्ही ग्लास बीड्स यूज करू शकता. मोतीमध्ये मोत्यांची तुम्हाला व्हरायटी सांगते मी 2-3. जॅपनीज मोती असतात, डबल कोटेड असतात, सिंगल कोटेड असतात, ट्रिपल कोटेड असतात. ट्रिपल कोटेड हे थोडे जास्त येलो येतात. ओके, आता इथं आपले कंप्लीट झालेले आहेत मोती. आता मोती कंप्लीट झाल्यानंतर ना प्रत्येक मोतीला आपल्याला ट्विस्ट करत राऊंड द्यायचा आहे, राऊंड शेप मध्ये. बघा प्रत्येक व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने प्रत्येक मोतीला आपल्याला ट्विस्ट करायचा आहे आणि तार खेचायचे आहे. त्यानंतर पुढची आपली स्टेप आहे, त्याच वायर मध्ये आपण कंटिन्यू 0 नंबरचे गोल्डन बीड्स ऍड करत आहोत. जितके ते पिकॉकच्या साईडला आपल्याला एक ड्रॉप शेप रेडी होतो त्याच शेप मध्ये आपल्याला 0 नंबरचे गोल्डन बीड्स ऍड करत जायचे आहेत. कंटिन्यू आपल्याला ऍड करायचे आहेत. आणि तुम्ही बऱ्यापैकी जेव्हा ऍड करता तुम्हाला वाटतं की इतके इनफ आहेत, तर ते इनफ आहेत का नाही ते कसं चेक करायचं की आता जो पिकॉकचा कुंदन आहे सेंटरला जो दिसतोय त्याला शेप मध्ये तो जसा शेप आहे एक्झॅक्टली त्या शेप मध्ये, आता जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवते असं तुम्ही रॅन्डमली चेक करू शकता. जर तुम्हाला वाटलं की एखादा मनी ऍड करायचा आहे किंवा एखादा कमी करायचा आहे ते तुम्ही करू शकता. आता इथे एक एक्स्ट्रा होत होता तो मी काढलेला आहे. मोतीला ट्विस्ट करून गोल्डन मोतीमधून आपली वायर बाहेर खेचायची आहे. बघा, आणि वायरची गुंता होऊ नये, त्याला पीळ पडू नये त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. अशाच प्रकारे टाईट खेचायचा आहे. खेचताना आपली स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण जेव्हा आपण वायर खेचतो तेव्हा आपल्या हाताला लागण्याची शक्यता आहे. असंच आपल्याला 2-4 मोतींचा डिस्टन्स सोडून प्रत्येक गोल्डन मोतीमधून आपल्याला वायर खाली खेचून घ्यायची आहे आणि टाईट करायचं आहे. यामुळे काय होतं तर ते जे कुंदन आहे ते प्रॉपर फिटिंग मध्ये बसतं आणि गोल्डन मोती सुद्धा जे आपण वरून अटॅच केलेले आहेत त्याची प्लेसमेंट चेंज होत नाही आणि ते त्या शेपला, कुंदनला प्रॉपर फिटिंग मध्ये बसतं. ओके, हेच महत्वाचं आहे. आता हे आपण करून घेतल्यानंतर ना पुढची स्टेप काय असणार आहे तुम्ही पाहणारच आहोत. बघा, मी 2-4 मोती सोडले, लगेचच मी करून घेतलेलं आहे. प्रॉपर फिटिंग मध्ये बसला आहे का नाही ते चेक करणं सुद्धा गरजेचं आहे.
चेक करणं महत्वाचं आहे. आता इथं रेडी आहे आपला एक कुंदन तयार होऊन. अशाच प्रकाराचे मी 2 कुंदन आणखीन करून घेतलेले आहेत. यामधला जो 2 साइडचे जे कुंदन आहेत ते बीड्स वरती ठेवलेले आहेत, जेणेकरून आता जो आपण केलेला आहे तो पिकॉकच्या साइडला गेलेला आहे पूर्ण. आता मी सेंटरला दाखवते ते. आणि बाकीचे गोल्डन बीड्स वरती आहेत. जे वरती आहेत ते मला इयरिंग साठी यूज करायचे आहेत. जो मी प्रॉपर त्याच्या साइडला फिटिंग केलेलं आहे ते मंगळसूत्र पेंडंट साठी आपण यूज करणार आहोत. इथं वायर घेतलेली आहे गोल्डन प्लेटेड मध्ये. त्या वायरला आपल्याला लूप तयार करून घ्यायचा आहे टूलचे हेल्प घेऊन. लूप तयार करताना व्यवस्थित त्याला प्रॉपर बेस म्हणजे आपलं जे पिकॉकचं कुंदन आहे ते ऍज अ बेस प्रॉपर लॉक होणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपण मोठ्या साईज मध्ये बेस तयार करून घेतलेला आहे. आता जे पिकॉक कुंदन फ्लावर तयार झालेला आहे त्याची वायर आपल्याला कट करायची नाही. तेच वायर आपल्याला बेस वरती लॉक करून घ्यायचा आहे. वरच्या साईडला मोती सोबत वायरला रॅपिंग करून लॉक करायचा आणि खाली जे आपण लूप तयार करून घेतलेला आहे त्या लूप मध्ये सुद्धा वायर घालून प्रॉपर फिटिंग मध्ये आपल्याला बसवून घ्यायचं आहे. अशाच डिटेल व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता. घर बसल्या तुम्हाला नवनवीन ज्वेलरी डिझाईन शिकायला मिळतील. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्लास करायची गरज नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फीस द्यायची गरज नाही. अगदी फ्री मध्ये तुम्हाला क्लास उपलब्ध होत आहेत. यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे. वीक मधून एव्हरी फ्रायडे आपण एक डिटेल व्हिडिओ घेऊन येतोच म्हणजे येतो. तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन कोणता व्हिडिओ अपलोड झाला की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. रॅपिंग झाल्यानंतर ना एक्स्ट्रा वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि एक आपला इथं बेस तयार झालेला आहे. बाकीचे 2 फ्लावर मी साईडला ठेवते कारण ते इयरिंग साठी लागणार आहेत. पुन्हा वायर घेतले. जी अनफिनिशिंग मला वायर वाटत होती मी कट करून घेतलेला आहे. बेंड झालेली असते कित्येकदा. त्यानंतर ना आपल्याला इथं एक नॉर्मल लूप करून घ्यायचा आहे. लूप किती सिंपल वे न मी तुम्हाला एक्सप्लेन केले आणि दाखवलंय सुद्धा, ते तुम्हाला समजेल. इथं आपला लूप रेडी आहे. हे आपण आता मंगळसूत्र पेंडंट साठी बनवतोय. आणि जे आपण फ्लावर अटॅच केलोय त्याची वायर आपण कट केल्याने ऍज इट इज ठेवलेलं आहे. इथं आपण एक मोती त्या वायर मध्ये घालून घेतोय. त्यानंतर एक गोल्डन कॅप सुद्धा मायक्रो प्लेटिंग आहे. 6 नंबरचे डार्क ग्रीन मध्ये क्रिस्टल आहेत. त्यानंतर पुन्हा एक गोल्डन कॅप अटॅच करून घेतलेली आहे आपण. बघा इतकं सिंपल आहे. खूप इझी आहे. तुम्ही नक्की बनवणार हा माझा विश्वास आहे. त्यानंतर एक बीड्स आपण घातलेला आहे त्यातच. बघा खूप इझी टेक्निक आहे. खूप इझी वेनं मी एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला खूप हेल्प होणार आहे. आता हा जो क्रिस्टल आहे स्मॉल साइज मध्ये, हा 2 mm चा मरून कलर मध्ये आहे. तुम्हाला इथे क्लिअर जरी दिसत नसेल, थोड्या वेळाने तुम्हाला कंप्लीट जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला शूट मध्ये अगदी व्यवस्थित दिसणार आहे. लाईट मुळे थोडासा कलर त्याचा चेंज होत आहे, बट नाही, मरून कलर मध्ये आहे. मरून कलरचे क्रिस्टल झाल्यानंतर पुन्हा आपण मोती घातलेला आहे. आपल्याला परत पुन्हा गोल्डन कॅप, एक ग्रीन कलरचा क्रिस्टल आणि एक गोल्डन कॅप हे घातलेले आहे. मटेरियल संबंधित जर तुम्हाला काही क्युरीज असतील, तुम्हाला अशा ज्वेलरी बनवायच्या तर आहेत, बट स्टील तुम्हाला मटेरियल कुठून घ्यायचं, कसं परचेस करायचं, काय काय असतं बेसिक मटेरियल माहित नसेल तर तुम्ही आपल्याकडून मटेरियल घेऊ शकता. तेही तुम्हाला एक्सक्लुझिव्ह कॅटलॉग वगैरे शेअर केलं जाईल आणि खूप प्रीमियम क्वालिटीचे तुम्हाला मटेरियल, ज्वेलरीचं रॉ मटेरियल अवेलेबल आहे. तुम्ही तिथून परचेस करू शकता. रॉ मटेरियलचे तुम्हाला डिटेल्स कॅप्शन मध्ये सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले जातील. इथं आपण जे एक्स्ट्रा वायर ठेवली होती त्याला लूप करून घेतलेला आहे. हा लूप खूप सिंपल ठेवलेला आहे, जेणेकरून वायर त्यातून फक्त पास होईल. ओके, वायर पास झालेला आहे. जे आपण स्टार्टिंगला जी प्रोसेस करून घेतली होती तीच प्रोसेस अपोजिट साइडला सुद्धा कंप्लीट करून घ्यायची आहे. गोल्डन कॅप, क्रिस्टल, गोल्डन कॅप, सेम प्रोसेस आहे, आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहे.
जर तुम्ही अजून आपल्या Instagram चॅनलला फॉलो नाही केलं असेल तर फॉलो करून घ्या. Instagramची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यावरती तुम्हाला खूप डिटेल्स व्हिडिओ सुद्धा मिळतील आणि नवीन जे अपडेट असतात, ट्रेंडिंग असतात ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथे पाहायला मिळते आणि डायरेक्ट तुम्ही माझ्यासोबत कम्युनिकेट करू शकता. YouTubeला सुद्धा तुमचे काही कमेंट्स असतील, तुमचे काही क्युरीज असतील त्याचे सुद्धा मी आन्सर देत असते. तुमचे काही क्युरीज असतील ज्वेलरी रिलेटेड तुम्ही विचारू शकता. आता इथं परत आपण एक गोल्डन बीड्स घातल्यानंतर क्रिस्टल घातलो. आता परत गोल्डन कॅप आपण घालून घेत आहोत. क्रिस्टल परत गोल्डन कॅप. गोल्डन कॅप जे पण यूज आपण करतो ते खूप छान दिसतं. तुम्हाला बघायला भेटत असेल आता. एक मोती राहिलेला आहे आणि आपण लूप तयार करून घेतो. वाव, किती सुंदर दिसते. आता तुम्हाला इथं मरून कलर जे मी तुम्हाला बोलले त्या क्रिस्टलचा कलर सुद्धा इथं क्लिअर दिसत आहे. एक्स्ट्रा वायर आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. कट करताना आपल्याला काळजी काय घ्यायची आहे की लूप बनवायला येईल, म्हणजेच की आपला लूप तयार होईल इतकी वायर तर आपल्याला सोडायची आहे. त्यानंतर एक्स्ट्रा वायर आपल्याला कट करायची आहे. कारण जर हे मध्येच कट झालं तुम्हाला जोड देता येत नाही, तुम्हाला काही अटॅच करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला रिपीट चेंज करावं लागते तुमची डिझाईन, तुमची वायर्स. त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा वायर ठेवूनच कट करा. इथं आपलं सुंदर असं पेंडंट तयार आहे. वाव, किती सुंदर दिसतं. आवडलं ना तुम्हाला सुद्धा? किती सिंपल वेनं तयार झालेलं आहे. इथं शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला यू शेप मध्ये हवा असेल तर यू शेप देऊ शकता, व्ही शेप मध्ये हवा असेल तर व्ही शेप देऊ शकता. तुम्हाला नॉर्मल हाफ सर्कल ठेवायचं असेल तेही ठेवू शकता. तुमची रिक्वायरमेंट आहे. मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे 2-3 स्टेप्स, तसं तुम्ही करू शकता. जो आपण लूप केला होता तोच लूप थोडासा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मंगळसूत्राची चेन अटॅच करून घ्यायची आहे. अपोजिट साइडला सुद्धा सेम करायचं आहे आणि लूप प्रॉपर टाईट करून घ्यायचा आहे. तयार आहे आपला इथे वाव असा मयूर मंगळसूत्र. कसा वाटतोय? आता इथे आपण जे एक्स्ट्रा फ्लावर करून घेतले ते 2, त्यामध्ये आपल्याला वायर अटॅच करून घ्यायचे आहे आणि मोती आपण याच्यामध्ये यूज केलेले आहेत म्हणून मोती झुमका आपण इथे अटॅच करतोय. वायर मधून मोती झुमका जो आहे मोत्यांमध्ये ट्विस्ट करायचे आहे वायर आणि एक्स्ट्रा वायर कट करून घ्यायचे आहे. तयार आहे इथे आपले सुंदर असे झुमके. ज्वेलरी सेट कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. अजून माझ्या YouTube चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. नक्कीच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळते. तयार आहे इथे आपला सुंदर असा वाव असा मयूर मंगळसूत्र. वाव.